नमस्कार, मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. अनेक बातम्या आहेत, त्यांचा सविस्तर आणि वेगवान आढावा या बातमीपत्रामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. सगळ्यात पहिले जाऊया थेट बीडमध्ये. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी बीडमध्ये आज सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. सकाळी 10 वाजता बीडच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून या मोर्चाला सुरुवात होईल. फरार आरोपींना अटक करावी, सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागण्यांसाठीच हा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील सुद्धा सहभागी होणार आहेत. दरम्यान मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती बीडमध्ये कडेकोट असा बंदोबस्त ठेवण्यात आलाय. 74 अधिकाऱ्यांसह 350 पोलिसांचा बंदोबस्त यावेळी तैनात करण्यात आलाय. बीड सरपंच हत्या प्रकरणामध्ये आता आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. बीडमध्ये आज सर्वपक्षीय नेते जे आहेत त्यांचा मोर्चा निघणार आहे. मूक मोर्चा हा असणार आहे आणि याला मनोज जरांगे पाटील सुद्धा असणार आहेत. यानंतर याच आंदोलनासंदर्भातील इतरही बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया टॉप 50च्या माध्यमातून. बीडमध्ये निघणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवरती पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे. बंदोबस्तात 500 पोलीस कर्मचारी, 4 DYSP आणि 1 अप्पर पोलीस अधीक्षक असणार आहेत. बीड सरपंच हत्या प्रकरणी न्याय मिळवून देण्यासाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढला जाणार आहे आणि या मोर्चात शरद पवार हे सहभागी होणार होते, पण आता पवार मोर्चात सहभागी होणार नसल्याची माहिती आमदार संदीप क्षीरसागर यांनी दिली आहे. बीड सरपंच हत्या प्रकरणी लातूर जिल्ह्यातील रेणापुरात आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. रेणापूर तालुक्यातील 50 पेक्षा जास्त गावांतून लोक आक्रोश मोर्चात सहभागी झाले होते. श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालय असे या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. रेणापुरातील आक्रोश मोर्चात सरपंचांची मुलं सुद्धा सहभागी झाली होती. वडिलांच्या हत्येच्या घटनेत जे लोक आहेत त्या सर्व दोषींना तात्काळ अटक करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणीच या मुलांनी केली आहे. बीड सरपंच हत्या आणि खंडणी प्रकरणी अटकेत असणाऱ्या विष्णू साठेच्या पोलीस कोठडीत वाढ झालेली आहे. विष्णू साठेला 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. विष्णू साठे हा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचा तालुकाध्यक्ष आहे. बीडमध्ये हवेत गोळीबार करणाऱ्या कैलास फडला जामीन मंजूर झालाय. एका दिवसाची कोठडी संपल्यानंतर फडला परळी कोर्टात हजर करण्यात आलं आणि त्यानंतर परळी कोर्टानं त्याला जामीन मंजूर केलाय. तर दुसरीकडे राजगुरुनगरमधील 2 अल्पवयीन मुलींच्या हत्या प्रकरणी आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. हे हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला फाशी द्यावी अशी मागणीच नातेवाईकांनी केली आहे. राजगुरुनगर शहरातील 2 बहिणींच्या हत्याकांड प्रकरणाचे पडसाद राजगुरुनगरमध्ये पाहायला मिळाले. आंदोलकांनी पुणे नाशिक महामार्ग रोखला होता, मात्र आंदोलकांमध्ये 2 गट पडल्यानं मोर्चा मागे घेण्यात आला. पोलीस स्टेशन बाहेर सुद्धा ठिय्या आंदोलन केलं होतं. आरोपीला फाशी देण्यात यावी अशी मागणीच आंदोलक यांनी केली आहे. राजगुरुनगरचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू, तसंच या प्रकरणी लवकरात लवकर चार्जशीट दाखल होईल असंच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी सांगितलंय. मुंबईतील घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोनं 5 ते 6 जणांना चिरडलंय. टेम्पोच्या धडकेत एका महिलेचा मृत्यू झालाय. घाटकोपरच्या चिरागनगर मार्केट परिसरात ही घटना घडली आहे. धुळ्याच्या शिरूरमध्ये 2 वेगवेगळ्या अपघातात 3घांचा मृत्यू झालाय. शिरूर फाटा ते विंजूर फाटा परिसरात 2 अपघात झाले.
अकोल्यात राष्ट्रीय महामार्गावरती कार आणि दुचाकीमध्ये भीषण अपघात झालाय. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे. दुचाकीला पाठीमागून येणाऱ्या चारचाकी वाहनानं धडक दिल्यानं अपघात झाल्याची माहिती आहे. जळगावच्या कोपरा शिवारात टिप्परनं दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीवरील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी आहे. संभाजीनगरमध्ये क्रीडा विभागात 22 कोटींचा घोटाळा करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याचे अनेक कारनामे आता समोर आले. या प्रकरणातील आरोपी हर्षकुमार अनिल क्षीरसागरनं स्वतःच्या मौज मजेसाठी तब्बल 7 कोटी रुपये उडवले असल्याचं तपासात समोर आलंय. कल्याणमधील मराठी कुटुंबाला मारहाण प्रकरणी आरोपी अखिलेश शुक्लाला 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शुक्लाची पत्नी गीता आणि अन्य चौघांनाही 29 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षा चालकांमध्ये तुफान राडा झाला. प्रवासी मिळवण्यासाठी या ऑटो चालकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे आणि असे प्रकार वारंवार घडत असल्याचा आरोप प्रवाशांनी केलाय. तसंच या सगळ्याकडे पोलीस दुर्लक्ष करत असल्याचंही प्रवाशांचं म्हणणं आहे. अहिल्यानगरमध्ये अतिक्रमण हटवण्याची मागणी केल्याच्या रागातून गणपती देवस्थान सदस्याला बेदम मारहाण करण्यात आली आहे. नगरसेवक युवराज पठारेंकडून मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी पारनेर तालुक्यातील नगरसेवक पठारेंसह 8 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलाय. नांदेडच्या ITI चौकात हॉर्न वाजवल्याच्या रागातून चालकाला मारहाण करण्यात आली आहे. डॉक्टर प्रकाश नागरगोजे यांना हॉर्न का वाजवता असा सवाल विचारत तरुणानं कारवरती चढत त्यांना मारहाण केली आहे. दरम्यान मारहाण सुरू असताना नागरगोजे यांनी कार थेट पोलीस स्टेशनमध्येच नेली. एसटी कोऑपरेटिव्ह बँकेत सुरू असलेल्या गैरव्यवहार प्रकरणी एसटी कर्मचारी आता आक्रमक झालेत. बँकेत अनागोंदी कारभार सुरू असल्याचा आरोप करत पुण्यात कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्यासाठी सांगलीत मोर्चा काढण्यात आलाय. विद्यार्थ्यांसोबत गैरकृत्य होत असल्यानं शाळांमध्ये सीसीटीव्ही बंधनकारक केलाय. मात्र 1,500हून अधिक शाळांमध्ये अजूनही सीसीटीव्ही नसल्यामुळे दलित महासंघाकडून आंदोलन केलं गेलं. नंदुरबारच्या चांदसैली घाटातील रस्ता अनेक वेळा दुरुस्ती करूनही रस्त्याची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केलंय. अनेक वर्षांपासून नादुरुस्त रस्त्यामुळे तालुक्यातील वाहनधारकांचेही प्रचंड हाल होत आहेत. कुडाळ तालुक्यातील नेरूर कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी आंदोलन केलं. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती कार्यालयासमोर 1 दिवसीय लाक्षणिक उपोषण केलं गेलंय. हुकुमशाही, मनमानी आणि बेकायदेशीर पद्धत अवलंबल्याचाच आरोप सल्लागार उपसमितीवरती ग्रामस्थांनी केलाय. पुणे रेल्वे प्रशासनानं पुण्याहून आणखी 4 वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सोडण्याचा निर्णय घेतलाय. सध्या पुण्याहून 2 वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. आणखी 4 एक्सप्रेस गाड्यांमुळे प्रवासाला आणखीन गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला गेलाय. नवीन वर्षाच्या आगमनासाठी रेल्वे प्रशासन सज्ज झालंय. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला विचार करत त्यांनी मोठा निर्णय घेतलाय. 31 डिसेंबरच्या मध्यरात्री पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरती 12 अतिरिक्त लोकल गाड्या चालवल्या जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या विमानतळावरून लवकरच परदेशामध्ये झेप घेता येणार आहे. आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होण्याच्या दृष्टीनं चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावरती 8 प्रवेशद्वारांचं काम चालू आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांना नव्या वर्षात आनंदाची बातमी मिळाली आहे. कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 57% वाढ होण्याची शक्यता आहे. 1 जानेवारीपासून भत्ता लागू होणार असल्याचं समजतंय. जे रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांवरती पहिल्यांदाच रोबोटच्या माध्यमातून अद्ययावत पद्धतीनं शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रिया अधिक सहज आणि सुलभ पद्धतीनं पार पाडाव्यात यासाठी रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि तंत्रज्ञांना सध्या प्रशिक्षण देण्यात येत आहे. मुंबईच्या हवेचा दर्जा सातत्यानं खालावतोय. प्रदूषणाबाबत राजधानी नवी दिल्लीशी स्पर्धा असल्याचं चित्र समोर आलंय. गुरुवारी दिवसभर शहर आणि उपनगरांमध्ये धुक्यांचं साम्राज्य होतं. हवेचा दर्जा अत्यंत वाईट नोंदवण्यात आला. IIT मुंबईच्या संशोधकांनी शॉकवेव्ह आधारित आणि सुईविरहित शॉक सिरिंज विकसित केली आहे. या शॉक सिरीजमुळे त्वचेला होणारी इजा आणि संसर्गाचं प्रमाण कमी होत असल्याचा दावा IITच्या संशोधकांनी केला आहे. पुणे PMPML ताफ्यात नवीन वर्षात 600 CNG बसेस येणार आहेत. यातील PMPML स्वतः मालकीचे 200 CNG बस महापालिका घेऊन देणार आहेत, तर 400 CNG बस भाडेतत्वावरती घेणार आहेत. यामुळेच प्रवाशांची प्रवासात होणारी ओढाताण आता काही प्रमाणात कमी होईल. कुर्डुवाडी इथे भुयारी रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात झाली आहे आणि या कामासाठी रेल्वे विभागाकडून दुपारी 4 ते 6:30 दरम्यान मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे. मेगा ब्लॉकमुळे लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या उशिराने धावणार आहेत. बांधकामातून निर्माण होणारी आणि रस्त्यावरची धूप रोखण्यासाठीच मुंबई महानगरपालिकेकडून 24 विभागांमध्ये पाण्याची फवारणी करण्यात आली आहे. पाण्यानं रस्ते धुण्यासाठी 100 टँकरही तैनात करण्यात आले. मुंबईसह देशातील 7 प्रमुख शहरांत आतापर्यंत 5 लाख कोटींच्या घरांची विक्री झाली आहे, अशीच माहिती बांधकाम उद्योगाचा अभ्यास करणाऱ्या अॅनारॉक कंपनीच्या सर्वेक्षणात समोर आली आहे. आणि या विक्रीच्या उलाढालीत लक्षणीय वाढ नोंदवली गेली असली तरी प्रत्यक्ष विक्रीत मात्र 2023च्या तुलनेत 4% घट झाली आहे. उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात लाईट नसल्यामुळे रुग्ण त्रस्त झाले होते. जनरेटर बॅकअप सुद्धा मिळू शकत नसल्यामुळे ऑपरेशन्स आणि प्रसूती सुद्धा ठप्प झाल्या होत्या. ICU सोडून संपूर्ण रुग्णालयात अंधारच पसरलं होतं. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र पसरलंय. मात्र वन विभागानं अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात चंद्रपूर जिल्ह्यातील घनदाट वनक्षेत्र 2% कमी झालंय. एकीकडे देशात वनक्षेत्र वाढलं असताना चंद्रपूर जिल्ह्यातील वनाच्या क्षेत्रात घट झाल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. वासोटा किल्ल्यासह सह्याद्रीतील पर्यटन स्थळं 3 दिवस बंद असणार आहेत. 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवरती सुरक्षेच्या कारणास्तव ही बंदी घालण्यात आली आहे. 30 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीत प्रवेश बंद केला जाणार आहे. सोलापुरात नवीन वर्षानिमित्त पहाटे 5 वाजेपर्यंत मद्य विक्रीसाठी जिल्हा प्रशासनाकडून परवानगी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यातील अ आणि ब वर्गाच्या नगरपालिका क्षेत्रात रात्री 1 वाजेपर्यंत मद्य विक्रीला परवानगी असेल. विठ्ठल रुक्मिणी नित्यपूजेचं 3 महिन्यांसाठीचं बुकिंग फुल झालंय. नित्यपूजेतून विठ्ठल मंदिर समितीला 3 महिन्यात सुमारे 55 लाख आणि इतर सर्व पूजांमधून 1,80,00,000 रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे. भाविकांना विठ्ठल रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळावी यासाठी मंदिर समितीनं ऑनलाईन पूजा नोंदणी करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी 9,23,000 किमतीचा सोन्याचा हार अर्पण करण्यात आलाय. 132 ग्रॅम वजनाचा हा सोन्याचा हार आहे. एका भक्तानं सूर्यकळांचा सोन्याचा हार देवाला गुप्तदान केलाय. जेजुरीच्या खंडरायाची सोमवती यात्रा येत्या 30 डिसेंबरला होणार आहे. श्री खंडोबा देवाच्या सोमवती यात्रेच्या अनुषंगानं वाहतूक कोंडी होऊ नये तसंच कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून वाहतुकीत बदल करण्यात आल्याचे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. सिंहस्थ कुंभमेळ्यात भाविकांना बससाठी तब्बल 8 ते 10 किलोमीटर पायपीट करावी लागते आणि याच पार्श्वभूमीवर महापालिकेच्या सिटीलिंक कंपनीनं मोफत प्रवासी सेवा पुरवण्याचा निर्णय घेतलाय. खर्च भागवण्यासाठी शासनाकडून 4.5 कोटी रुपये मोबदल्याचीही मागणी केली आहे. काश्मीरच्या गुलमर्गमध्ये जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे सर्वत्र बर्फाची चादर पसरली आहे तर रस्त्यावरती सर्वत्र बर्फ साचल्यामुळे वाहतूकही विस्कळीत झाली आहे. बर्फवृष्टीचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक गुलमर्गमध्ये दाखल झालेत. भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू पती वेंकट दत्ता साईसह तिरुमला इथं वेंकटेश्वरा मंदिरात पोहोचली. लग्नानंतर आता नवदंपत्यानं एकत्र देवदर्शन घेतलंय. बेली डान्सर नूरा फतेही हिनं कोकण रेल्वेनं प्रवास करत थेट रत्नागिरी गाठली आहे. आपल्या मानलेल्या फोटोग्राफर भावाच्या लग्नासाठी नूरा रत्नागिरीत आली होती. तिनं संपूर्ण प्रवास आणि हळदीचा खास व्हिडिओही शेअर केला. Definitely a family member now. He's like my brother. Look at me being a big sister. Group photos are mandatory. बदलापुरात क्रीडा संकुलाच्या मैदानावरती 3 दिवसीय भव्य आगरी महोत्सवाला सुरुवात झाली आहे. महोत्सवात अस्सल आगरी पद्धतीचा बेत आणि सोबत सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. 27 ते 29 डिसेंबर पर्यंत हा आगरी महोत्सव सुरू राहील. बातमी मराठवाड्यातून आहे. मराठवाड्यात पवनचक्कीच्या वादातून सरपंचावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे आणि त्यामुळेच पवनचक्की प्रकल्पावरून होणारे वाद थांबवण्यासाठीच धाराशिवचे जिल्हाधिकारी आता ॲक्शन मोडवरती आलेत. पवन ऊर्जा प्रकल्प जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे आणि या समितीची पहिली बैठकही पार पडली आहे. या बैठकीत शेतकऱ्यांनी अनेक तक्रारी मांडल्या आहेत आणि या सगळ्यांची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली आहे. तर प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी म्हणजे समजा तहसील लेवलवर तालुका मजिस्ट्रेट आमचे सगळे या मीटिंगमध्ये उपस्थित होते म्हणजे तहसीलदार आणि प्रत्येक तहसीलदारांना सूचना दिल्या गेलेल्या आहे. काही ठिकाणी असे जर तक्रार असेल थेट तक्रार असेल आणि तो तहसीलदार जे आहे तो आणि गरज वाटली तरी जे प्रांताधिकारी आहे तोही तिकडे पंचनामा होईल, थेट पंचनामा होईल डायरेक्ट. आणि पंचनामामध्ये जर असं आढळून आला की बाबा काही गैरकायदेशीर कारवाई होत आहे तरी त्याच्यामध्ये मला नाही वाटतं की बंद करण्यामध्ये काही हरकत आहे, तो बंद केला जाईल. पुण्यात किरकोळ कारणावरून हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. लघुशंका करत असताना हटकल्यावर इस्माला मारहाण करत हवेत गोळीबार झालाय. लोणी कारभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीतली ही घटना आहे. या प्रकरणी पोलिसांनी 8 जणांना ताब्यातही घेतलंय. उल्हासनगर आणि अंबरनाथ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पावसानं हजेरी लावली. रात्री पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांचीही तारांबळ उडाली. बदलापूर आणि वांगणी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास अवकाळी पाऊस बरसलाय. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून ढगाळ वातावरण पाहायला मिळालं आणि पावसाच्या सरी कोसळल्या. या पावसामुळे हवेत गारवाही निर्माण झाला. उल्हासनगरच्या आशळे पाड्यात एका युवकावरती धारधार शस्त्रानं हल्ला करण्यात आलाय. रात्री 11 वाजेच्या सुमारास हा प्राणघातक हल्ला झालाय आणि या हल्ल्यात सदर युवक गंभीर जखमी झालाय. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाला असल्याचं बोललं जात आहे.